मंडळी नमस्कार. मंडळी, काल विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक खूप चर्चेला होतं. अनेक लोकांचा त्या गोष्टीला विरोध होता, म्हणजे विशेषतः विरोधी पक्षांचा विरोध होता, काही डाव्या संघटनांचा विरोध होता, अनेक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विरोध होता, कामगार क्षेत्रातल्या अनेकांचा विरोध होता आणि विशेषतः पत्रकारांचा देखील विरोध होता. सगळ्यांचाच असा समज होता किंवा आहे की हे विधेयक जे आहे ते सरकारविरोधी मत व्यक्त करणाऱ्या किंवा सरकारविरोधी भूमिका घेणाऱ्या सर्व लोकांना कायद्याच्या कक्षेत आणणारं किंवा त्यांना अटक करणारं आहे, असंच आत्तापर्यंतचा समज होता आणि बऱ्याच लोकांचा तो अजून आहे देखील. परंतु काल जेव्हा कायदा विधानसभेमध्ये आला त्यावेळेला त्याच्यामागची जी भूमिका आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की कडव्या डाव्या चळवळीला मोडीत काढण्यासाठी, म्हणजे कडवी डावी चळवळ म्हणजे कोण, तर ती नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. आणि हा कायदा 5 राज्यांमध्ये देशातल्या होणार आहे. त्यातल्या 4 राज्यांनी तो ऑलरेडी केलेला आहे आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य शिल्लक होतं. हे होताना कुठच्याही डाव्या पक्षाच्या आघाडीतल्या कार्यकर्त्यांना किंवा चळवळीला दडपण्याचा विचार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याबरोबर हे पण सांगितलेलं आहे की हा कायदा झाल्यानंतर ज्या संघटनांवरती बंदी घालायची, मुळात हा कायदा जो आहे हा संघटनांवरती बंदी घालण्याचा आहे, व्यक्तींवरती बंदी घालण्याचा नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ही बंदी घालताना त्यांना एका प्राधिकरणाच्या समोर जावं लागेल. प्राधिकरणासमोर हे सिद्ध करून दाखवावं लागेल की ही जी संघटना आहे ही देशविघातक आहे आणि देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि देशाचं संविधान उलथवून टाकणारी आहे, अशा पद्धतीचं कृत्य ही संघटना करते आणि त्यामुळे या संघटनेवरती बंदी घालावी, अशा पद्धतीचं पुरावे किंवा अशा पद्धतीचं जे प्लीडिंग आहे किंवा जो दलील आहे, ज्याला आपण म्हणतो की हे पटवून द्यावं लागेल ज्या प्राधिकरणासमोर. या प्राधिकरणामध्ये निवृत्त न्यायाधीश असू शकतील, विद्यमान न्यायाधीश असू शकतील, अशा पद्धतीचं प्रारूप त्याचा अजून ठरायचं आहे, परंतु न्यायाधीश दर्जाचे माणसं असतील हे निश्चित आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की अशा पद्धतीने काही होणार नाही. विधानसभेतले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षातले अनेक सदस्य संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते, ज्याच्यामध्ये बरीचशी चर्चा झाली. त्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे काल विरोधी पक्षातल्या बहुतांश लोकांनी या विधेयकाला विरोध केला नाही. केवळ विधानसभेमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जे आमदार आहेत विनोद निकोले यांनी विरोध केला आणि त्यामुळे त्यांच्या एकट्या विरोधामुळे काल हे बहुमतांनी मंजूर करण्यात आलं, एकमतांनी मंजूर होऊ शकलेलं नाही. जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे धोके काय आहेत किंवा त्याचे फायदे काय आहेत हे कालांतराने सिद्ध होईल. आज मात्र सरकारला जे अपेक्षित होतं ते जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात सरकारला यश आलेलं आहे.